बाबा, माझं एका मुलीवर प्रेम आहे. प्रेम गेलं खड्ड्यात. हॅलो, कोण बोलतोय? राम बोलतोय. राम, अरे काय म्हणतो? बरेच दिवसांनी आठवण केलीस. अरे श्याम, आपण एकमेकांना दिलेलं वचन पुरं करायची वेळ आली. तुझ्या मुलीला सून म्हणून माझ्या घरी कधी पाठवतोस? तू म्हणशील तेव्हा. हवं तर ती 15 मिनिटात तुझ्या घरी येऊ शकेल. विनोद पुरेकर बाबा, मी सिरियसली विचारतोय. अरे मी सुद्धा सिरियसली सांगतोय तुला. काय म्हणालास? जया सध्या मुंबईत शिकते. हा हा, बर बर. हा हा, कुठे राहते? हा, लेडीज हॉस्टेल मध्ये. असे बर 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 बर. हा, काय म्हणालास कॉलेजचं नाव? हा, नॅशनल कॉलेज काय? असे बर बर. ठीक आहे. हा, मी तिला जाऊन भेटतो प्रत्यक्ष. तू पण हवं तर फोन कर तिला. हा हा, बाकी सगळं प्रत्यक्ष भेटल्यावर बोलूच. ओके. अच्छा अच्छा अच्छा, बाय बाय. हे बघा, मी काय म्हणते, ज्या मुलीनी राजेशला कधी पाहिलेलं सुद्धा नाही आणि राजेशने त्या मुलीला कधी पाहिलेलं नाही, ते असं लग्न एकदम जुळवायचं म्हणजे मला तरी चुकीचंच वाटतं. हो की नाही रे नाही राजेश? आई, नाही, असं बोलू नकोस. डॅडीने ठरवलेल्याच मुलीशी मी लग्न करणार. नाही तर डॅडींच्या आत्म्याला डॅडीना काय वाटेल? काय? होय आई, डॅडींसारख्या प्रेमळ पित्याचं मन दुखवणं म्हणजे नरकात जाणं. माझ्या कातड्यांचे जोडे करून जरी त्यांच्या पायात घातले तरीही हे जोडे तरी हे ऋण फिटणार नाही. पितामह, मैं आपके आज्ञे के बाहर नहीं हूँ. मैं आपके लिए 14 बरस वनवास भोगने के लिए भी तैयार हूँ. पापा, किती प्रेम करते हो तुमच्यावर. सांगो सांगो. तो प्रेम करतोय, पण माझ्यावर नाही, जयावर, श्यामरावाच्या मुलीवर. म्हणजे अगं त्याचं पितामह वनवास वगैरे काही चाललंय ना, तेवढ्यासाठीच की मी ठरवलेली मुलगी त्याची प्रेयसी आहे हे त्याला कळलं म्हणून. अगो बाई, होय रे. अरे खरंय की नाही? आहे मी.